कॅरेक्टर कसे दिसावे याचे काम फॉन्ट्स ग्रुप करतात. चला बघूया, तुम्ही फॉन्ट ग्रुपमधील ऑप्शन्स कसे वापरू शकता. फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साइज ड्रॉपडाऊन. फॉन्ट स्टाईल ड्रॉपडाऊन युजरला वर्डमध्ये असलेल्या असंख्य स्टाईल्स उपलब्ध करून देते. दुसरीकडे फॉन्ट साइज ड्रॉपडाऊन डॉक्युमेंटमधील कॅरेक्टरचा साईज ठरवणे आणि एन्हान्स करणे यासाठी मदत करते. तुम्ही व्हॅल्यू टाकून साईज मॅन्युअली पण एंटर करू शकता. फॉन्ट साइज विंडोच्या उजवीकडे दोन बटण आहेत, ग्रो फॉन्ट आणि श्रिंक फॉन्ट बटण. ते टेक्स्टचा साईज वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरले जातात. बोल्ड, इटॅलिक्स आणि अंडरलाईन फीचर्स. सिलेक्ट केलेले टेक्स्ट रिमार्क किंवा कॉमेंट आहे हे सांगण्यासाठी ते ठळक करण्याकरिता बोल्ड फीचर वापरले जाते. या फीचरसाठी शॉर्टकट की आहे Ctrl+B. इटॅलिक फीचर सिलेक्टेड टेक्स्टला ठळक करते. त्यानंतर टेक्स्ट थोडा उजवीकडे झुकलेला दिसतो. या फीचरसाठी शॉर्टकट की आहे Ctrl+I. अंडरलाईन फीचरचा वापर सिलेक्ट केलेल्या टेक्स्टच्या खाली लाईन दाखवण्यासाठी केला जातो. या फीचरसाठी शॉर्टकट की आहे Ctrl+U. स्ट्राईक थ्रू फीचर. स्ट्राईक थ्रू फीचरमुळे टेक्स्ट त्यावर काट मारल्यासारखा दिसतो. त्याने हे लक्षात येतं की शब्द चुकले आहेत आणि ते अंतर्भूत करायचे नाहीत. चेंज केस फीचर. चेंज केस फीचर युजरला डॉक्युमेंटमधील सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचं कॅपिटलायझेशन किंवा केस बदलण्यासाठी मदत करते. हायलाइट फीचर. सिलेक्ट केलेले टेक्स्ट स्क्रीनवर अधिक स्पष्टपणे दिसण्यासाठी वर्ड तुम्हाला हायलाइट फीचर देते. हे फ्लोरोसंट मार्कर वापरून पेपरवर काही हायलाइट करण्यासारखेच आहे. सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट फीचर. वर्डमधील सबस्क्रिप्ट फीचर युजरला टेक्स्टच्या थोड्या खाली कॅरेक्टर, सिम्बॉल किंवा नंबर सेट करायला मदत करते. सुपरस्क्रिप्ट फीचर युजरला टेक्स्टच्या थोड्या वर कॅरेक्टर, सिम्बॉल किंवा नंबर सेट करायला मदत करते. फॉन्ट कलर आणि टेक्स्ट इफेक्ट्स फीचर्स. फॉन्ट कलर युजरला टेक्स्ट अजून उठावदार दिसण्यासाठी त्याचा कलर बदलण्यास मदत करते. टेक्स्ट इफेक्ट फीचर युजरला फिल आणि आउटलाईन बदलून टेक्स्टचा लुक बदलण्यास किंवा वर्ड आर्ट बदलण्यास मदत करते. किंवा शॅडो, रिफ्लेक्शन आणि ग्लो सारखे इफेक्ट्स देखील ॲड करता येतात. क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग फीचर. क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग फीचर वापरून तुम्ही सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा ब्लॉक, पॅराग्राफ किंवा संपूर्ण डॉक्युमेंटमधील फॉर्मॅटिंग क्लिअर करू शकता. त्यानंतर सिलेक्ट केलेला टेक्स्ट पुन्हा डिफॉल्ट स्टाईलमध्ये जातो.